प्रदूषणकारी कारखान्यांमुळे पानेरी नदीचं पाणी दूषित झाल्याने अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। याच विरोधात शेकडो स्थानिक ग्रामस्थांनी माहीम बाजारपेठ वरखुंटा अशी 15 किलोमीटरची भव्य अशी बाईक रॅली काढली होती। पानेरी बचाव अशा घोषणा देत या बाईक रॅलीमध्ये सुमारे 300 पेक्षाही जास्त बाईक सहभागी झाल्या होत्या आणि स्थानिक महिलांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवलाय। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केलाय। कारखान्यांमधील दूषित पाणी नदीत सोडलं जात असल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये विहिरीचं पाणी दूषित झालंय। तसंच शेकडो हेक्टर जागा नापिकी झाली आहे। परिसरातील पाणी आणि जमीन दूषित झाल्याने स्थानिक ग्रामस्थांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे हा प्रश्न लागलीच मार्गी लावून प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते। आज रॅली काढली गेली आहे, बाईक रॅली ही संपूर्णपणे माहीम ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे काढलेली आहे। याच्या कुठल्याही राजकीय पक्षांचा सहभाग नाही आणि ही काढण्यामागचा एकच हेतू होता की जनजागृती करणं आणि पानेरीचं प्रदूषण थांबवणं। जे इंडस्ट्रियल आणि नगरपालिकेच्या माध्यमातून पानेरीच्या नदीमध्ये जे प्रदूषण होते ते थांबवण्याकरता जनजागृती करणं हा त्यामागचा खरा हेतू होता आणि त्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। साधारण 200-250 बाईक्स त्यात सहभागी झाले उत्स्फूर्तपणे। कुणीही कुणाला कुठल्याही पद्धतीचं आमिष न दाखवता आपलं गाव वाचलं पाहिजे, पानेरी वाचली पाहिजे या एकाच हेतूने ही सगळी मंडळी एकत्रित आली।